हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 26 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी अवनीने घर सोडलंय. राजाबरोबर ती पुण्याच्या दिशेने निघाली आहे. पण अवनीने खूप मोठी चूक केली आणि ती म्हणजे विवानचा तिला फोन आला. अवनीने फोन उचलला. फोनवर अवनीने विवानला चांगलं सुनावलं, त्याची चांगली जिरवली. पण विवानला समजलं की अवनी ही गाडीमध्ये आहे, अवनी घरात नाही आहे. विवानने महेशला कॉल करून सांगितलं. महेशने रूममध्ये जाऊन चेक केलं आणि अवनी पळून गेल्याची चिठ्ठी त्याला सापडली. आणि मग त्याने चंद्रकांतला हे येऊन सांगितलं आहे. त्यामुळे चंद्रकांतला जबर धक्का बसला आहे आणि अवनी ही राजाबरोबर पळून गेली आहे ही गोष्टसुद्धा सगळ्यांना कळली आहे. आपली अवनी ही चक्क एका ड्रायव्हरबरोबर पळून गेली हे समजल्यामुळे त्यांना खूप राग आला आहे. मग आता राजाचं काय होणार, अवनीचं काय होणार हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा घराबाहेर गेट बाहेर आपली नवी कोरी गाडी घेऊन उभा असतो अवनीची वाट पाहत. आणि अवनी ही घराच्या बाहेर तर पडते, परंतु ती अजून गार्डनमध्ये कंपाऊंडमध्येच असते. अवनी ही कंपाऊंडजवळ पाहते, गेटजवळ पाहते तर वॉचमॅन खुर्चीवर बसलेला असतो, पण तो झोपेत असतो. अवनी विचार करते, हा झोपलाय, आता मी गेट बाहेर जाऊ शकते. तर इकडे राजा हा वाट पाहत असतो की अवनी मॅडम कधी येत आहे. परंतु ज्यावेळेस अवनी ही पुढे जाणार त्याच वेळेस चक्क महेश हा बाहेरून घरी परत येतो. राजा चांगलाच घाबरतो. त्यामुळे वॉचमॅनसुद्धा उठून उभा राहतो, गेट उघडतो. महेश गाडीतून खाली उतरतो. अवनी त्याला पाहते, खूप घाबरते आणि भिंतीमागे लपून बसते. त्याच वेळेस महेशला एका माणसाचा कॉल येतो. अवनी घाबरते, तिला भीती वाटते, महेशने आपल्याला पाहायला नको. अवनी वाकून पाहते, महेश तेथेच फोनवर बोलत उभा असतो. अवनीला कळतच नाही की आता काय करायचं. आणि तेवढ्यात राजा तिला कॉल करतो. बरं आहे, अवनीचा फोन हा व्हायब्रेशन मोडवर असतो. अवनी फोन उचलते आणि विचारते काय. तर राजा सांगतो, मी आत्ताच महेश दादाला आतमध्ये येताना पाहिलं. अवनी सांगते, हो मी सुद्धा त्याला पाहिलं आहे. राजा विचारतो, आता पुढे काय करायचं. तर अवनी म्हणते, आपला प्लॅन ऑन आहे, जसं ठरवलं आहे तसंच होणार, तो बाहेर थांब, मी येतेच. असं म्हणून अवनी फोन कट करते. अवनी विचार करते, आता कसं जायचं दादासमोरून. आणि त्याच वेळेस महेश हा चक्क अवनीच्या समोर येऊन उभा राहतो, पण तो फोनवर बोलत असतो आणि त्याचं काही लक्ष नसतं. अवनी खूप घाबरते. अवनीला भीती वाटते की जर महेशने या बाजूला वळून पाहिलं तर खेळ संपला. अवनी देवी आईचा धावा करत असते, देवी आई प्लीज, देवी आई प्लीज. आणि त्याच वेळेस महेश हा अवनीकडे न पाहता परत मागे वळून निघून जातो. त्यामुळे अवनीला बरं वाटतं. इकडे राजा गाडीच्या खाली उतरतो. तो सुद्धा खूप अस्वस्थ असतो. पण महेश अजूनही घरात गेलेला नसतो आणि घराच्या बाहेरच फोनवर बोलत असतो. अवनी लपून पाहते, महेशचं लक्ष नाही आहे हे पाहून ती लगेचच कंपाऊंडजवळ पळून जाते, गाडीच्या मागे लपते. महेशकडे पाहते तर महेश अजूनही फोनवर बोलतच असतो. महेश हा आजूबाजूला कुणी आहे का पाहतो आणि मग वॉचमॅनकडून सिगरेट लायटर घेतो आणि सिगरेट पिऊ लागतो. अवनी ही कंपाऊंडजवळ पाहते. आता कंपाऊंड उडी मारूनच बाहेर जावं लागेल हे अवनीला समजतं. पण कंपाऊंडला मोठे मोठे गज लावलेले असतात आणि कंपाऊंडवर चढणं आपलं शक्य नाही आहे हे अवनीच्या लक्षात येतं. आता बाहेर कसं जायचं हाच प्रश्न अवनीला पडतो. तर राजासुद्धा तिचीच वाट पाहत बाहेर उभा असतो. तेवढ्यात अवनी आजूबाजूला पाहते आणि तिचं लक्ष एका शिडीकडे जातं. या शिडीच्या सहाय्याने आपण नक्कीच भिंतीवरून बाहेर जाऊ शकतो हे अवनीला समजतं आणि अवनी ही शिडी घेण्याचा विचार करते. पण वॉचमॅन आणि महेश हे तेथेच घराबाहेर बोलत उभे असतात. अवनी ही एका क्षणात धावत पळत गाडीच्या मागून भिंतीच्या मागे जाते. पण महेशला शंका येते की आत्ता कुणीतरी मागून गेलंय. महेश विचारतो, काय रे, मागून कुणी गेलं का. अवनी खूप घाबरते. तर वॉचमॅन सांगतो, नाही साहेब, कोण नाही गेलं, मला तर कोण नाही दिसलं. महेश सांगतो, पण मला असं वाटलं कोणीतरी गेलंय. पण वॉचमॅन सांगतो, नाही नाही, कोण नाही गेलं. अवनी ही मागे वळून पाहते तर महेश आणि वॉचमॅन बोलतच असतात. अवनी ही शिडी हातात घेते. महेश वॉचमॅनला म्हणतो, नीट लक्ष दे. आणि महेश घरामध्ये निघून जातो आणि वॉचमॅन गेट लावायला जातो. या संधीचा फायदा घेऊन अवनी ही शिडी घेऊन कंपाऊंडजवळ येते आणि कंपाऊंडजवळ ही शिडी ठेवते.
आता या शिडीवर चढायचं, कंपाऊंडच्या वॉलवर उभं राहायचं आणि मग बाहेर निघायचं, असा अवनीचा प्लॅन असतो. अवनी तिच्या साडीचा पदर खोचते आणि चपला हातात घेऊन, मोबाईल हातात घेऊन या शिडीवर चढत असते. तर राजाला हे काही माहीत नसतं आणि राजा हा बाहेरच अवनीची वाट पाहत असतो. अवनी ही शिडीवरून या कंपाऊंड वॉलवर तर चढते, पण राजाचं काही लक्ष नसतं. त्यामुळे अवनी त्याच्या अंगावर चप्पल फेकते. राजा लगेच मागे येऊन पाहतो आणि विचारतो, अहो तुम्ही? अवनी त्याला शांत राहायला सांगते. आजूबाजूला पाहते आणि या कंपाऊंड वॉलच्या दुसऱ्या बाजूला येते आणि मग राजा तिच्या हातात घेतो आणि अवनी ही कंपाऊंड वॉलवरून उडी मारते खाली आणि बंगल्याच्या बाहेर पडते. राजा तिला म्हणतो, चला बसा तुम्ही गाडीत, घाई करा लवकर. अवनी विचारते, माझी बॅग? राजा सांगतो, ठेवली आहे गाडीमध्ये. अवनी ही गाडी जवळ येते. राजासुद्धा गाडीजवळ येतो, पण अवनी ही आपल्या बंगल्याकडे पाहत असते. आज आपण हे घर सोडून चाललो आहे, कदाचित येथे परत कधीच येणार नाही, या विचाराने ती खूप दुःखी होते. राजा तिला म्हणतो, मॅडम लवकर बसा, एवढा वेळ नाही आपल्याकडं. आणि अवनी ही गाडीत बसते. गाडीत बसल्यानंतर ती गाडीची खिडकी उघडते आणि पुन्हा एकदा डोळे भरून आपल्या घराकडे पाहते आणि राजा गाडी सुरू करतो. अवनी आणि राजा हे घरापासून दूर निघून जातात. शेवटी अवनी राजाबरोबर पळून गेलेली असते. आणि इकडे अजून पहाटेच झाली आहे, पण सुलू आत्या ही पहाटे पहाटे उठली आहे आणि आपल्या अंगणात ती पाण्याचा सडा टाकत असते आणि पाण्या हा त्याच्या घरामध्ये बाहेर बाजेवर झोपलेला असतो. सुलू आत्या हे पाहते आणि त्याला त्रास द्यायचा म्हणून ती कंपाऊंडजवळ येते आणि चक्क पाण्याच्या अंगावर पाणी टाकते. पाण्या खळबळून जागा होतो आणि जोरात ओरडतो, ए भंगार, कोण रे ते दलिंदर, येड्या डोक्याचं, कोणी पाडलं रे माझ्या अंगावर पाणी, कोणी फेकलं पाणी? आणि सुलू आत्या एखाद्या राक्षसींसारखी हे 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 करत हसत असते. पाण्या मागे वळून पाहतो आणि सुलू आत्या म्हणते, ए मंदाड, पहाट झाली ना, उठ लवकर, चल अंगण झाडून घे. अरे माझं घर आहे, असं पारसं ठेवू नको. आणि तुमच्या घरात काय कोणती बाई येणार नाही आहे झाडायला, तूच अंगण झाड. पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, ए आत्ते, मंदाड आहे का गं तू? सकाळी सकाळी पाणी फेकून उठवलं मला, अक्कल नाही आहे का तुला? आणि आमच्या घरात बाई येणार नाही येणार, आम्ही आमचं पाहून घेऊ, तू नको सांगू आम्हाला. तर आत्या म्हणते, अरे शाप आहे माझा शाप, तुमच्या घराला आहे ना कधीच बाईचे पाय लागणार नाही. पाण्या चिडून म्हणतो, ए गब्बस, येऊन जाऊन तोच डायलॉग मारायला तुला बोर होत नाही का रे? तेवढ्यात यशादा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं? तर पाण्या सांगतो, मी झोपलो होतो माझ्या अंगावर पाणी फेकून मला उठवलं. तर सुलू आत्या सांगते, मग का आता माझं घर आहे ना, माझं घर कसं पारोसं ठेवतो का? अरे नीट साफ कर. पाण्या आणि यशादा खूप चिडतात. यशादा म्हणतो, अरे कुठे तिच्या नादाला लागतोय, चल घरामध्ये, आणि बाहेर कशाला झोपला, घरात झोप. तर सुलू आत्या म्हणते, होय होय, जाय झोप घरात, आज ना उद्या माझं घर मला मिळेल ना, मग तुम्हाला कशी घराबाहेर हाकलते ते पहा. पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, ए आत्ते, हे हिस्सा बिस्सा आहे ना मला नाही सांगायचं, ते धोंडी अण्णाशी बोलायचं, नाहीतर मी काय करतो ना ते पहा. असं म्हणून पाण्या हा जाणून बुजून पुढे येतो. तेथे पाण्याचा एक मोठा ड्रम ठेवलेला असतो आणि तो चक्क सुलू आत्याच्या अंगावरच पाणी फेकून मारतो. सुलू आत्या पूर्ण भिजते, खूप चिडते, आरडाओरडा करू लागते, ए तुझ्या आईने तुला काही संस्कार दिले की नाही रे? तुझी आत्या आहे ना मी, तुझ्या आईच्या वयाची आहे, असं पाणी फेकायला लाज नाही वाटली का रे? यशदा आणि पाण्याला समजतं की आता हिची बडबड सुरूच राहणार. दोघं मस्त कापसाचे बोळे तयार करतात, कानात घालतात. पाण्या म्हणतो, बोल बोल, काय बोलायचं बोल, आता आम्हाला काय ऐकू येतच नाही. तर सुलू आत्या म्हणते, तू आहे ना आता माझ्या डोक्यात बसला, तुझा कसा बाजार उठवते ना ते तू बघच, हे विसरणार नाही तुम्हाला, मला भिजवलं, मंदार कुठला, सोडणार नाही मी तुला, अशी बडबड करत करत सुलू आत्या घरात निघून जाते. आणि इकडे दिवस उजाडतो. राजा आणि अवनी हे दोघे पुण्याच्या दिशेने निघालेले असतात. राजा अवनीला सांगतो, मॅडम मी माझा फोन बंद केला आहे, तुम्हीसुद्धा तुमचा फोन बंद करा आणि फोनमधून सिम कार्ड बाहेर काढून फेका. तर अवनी विचारते, सिम कार्ड कसं काढायचं, तुझ्याकडे सेफ्टी पिन आहे का? राजा हसू लागतो आणि म्हणतो, मी काय मुलगी का सेफ्टी पिन ठेवायला, मी फक्त तुम्हाला सेफ्टी नेऊ शकतो, पण माझ्याकडे सेफ्टी पिन नाही आहे. आणि इकडे विवान हा त्याच्या घरी असतो. विवान विचार करतो, काही झालं पण त्या अवनीच्या बाबांनी तिला मारायला नको होतं, तो हक्क माझा आहे ना, लग्न झाल्यानंतर मी ते सगळं करेल, पण आधी लग्नाच्या आधी नव्हतं मारायला पाहिजे. कसं आहे, उगाच ती पळून बिळून गेली, जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर माझी बदनामी व्हायची, मी तिला फोन करतो, लग्नाआधी सगळं गोडगोड व्हायला पाहिजे, असा विचार करून विवान हा अवनीला कॉल करतो. आणि इकडे अवनी सिम कार्ड काढणार
इतक्यात तिला विवानचा कॉल येतो. अवनी म्हणते विवानचा कॉल आलाय. राजा म्हणतो नाही 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 नका उचलू, फोन कट करा, फोन बंद करा आणि सिम कार्ड काढून फेका. अवनी म्हणते नाही, त्याचा फोन उचलावा लागेल, कारण मी फोन उचलला नाही ना तर तो माझ्या दादाला, बाबाला, वहिनीला कॉल करेल आणि मग ते माझ्या रूममध्ये जाऊन पाहतील आणि आपला शोध घेतील. मी पळून गेले त्यांना समजेल, आपण पकडले जाऊ, त्यापेक्षा मी त्याच्याशी बोलते. असं म्हणून अवनी ही विवानचा फोन उचलते आणि मूर्खपणाचा कळस म्हणजे स्पीकरवर फोन ठेवते आणि विवान विचारतो हॅलो अवनी, झोपली आहेस का? तर अवनी म्हणते तुमच्या कॅनडामध्ये काय झोपलेले लोक फोन उचलतात? तर विवान हसू लागतो आणि म्हणतो नाईस जोक, खरंच छान जोक तू मारतेस. तर अवनी चिडून म्हणते तुला आहे ना दिवसभर जोकच करायचे ना, एवढ्या सकाळी कुणी फोन करतं का? तर विमान म्हणतो मी करतो ना, आणि मला माहिती आहे की काल जे काही झालं त्यानंतर मी कधीही फोन केला तरी तू फोन उचलणारच. अवनी खूप चिडते आणि म्हणते मला तुझा फोन उचलण्याची काही गरज नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तू आहे ना एक नंबरचा मूर्ख आहेस, मूर्ख. विवानला मोठा धक्काच बसतो. विवान चिडून म्हणतो ए अवनी, नीट बोलायचं माझ्याशी. तर अवनी म्हणते नीट बोलायचं, तू आहे ना तो पुरुषी अहंकार भरलेला एक सडलेला आंबा आहे, आंबा ज्याच्यामध्ये असा पुरुषी अहंकार भरलेला आहे. नालायक कुठला बाउन्सर, फोनमधून बाहेर येईन अशी चापट लावीन ना की 4 वेळेस बाउन्स करत जाशील, बाउन्सर. हे ऐकून विवानला जबर धक्काच बसतो. विवान म्हणतो अवनी नीट बोलायचं माझ्याशी. अवनी म्हणते तुझ्याशी का नीट बोलायचं रे? अरे आर्किटेक्ट आहे मी, आर्किटेक्ट, तुझं काय ऐकायचं? तुझ्या जीवावर तिथे कॅनडात यायचं, तू म्हणशील ते कपडे घालायचे, तू म्हणशील तसं वागायचं. अरे गोल्ड मेडल आहे माझ्याकडे, आणि तुला जरी त्याचं महत्त्व वाटत नसेल ना, पण त्याचं महत्त्व आहे, कारण तुझी विचारशक्तीच तेवढी आहे. अक्कल नाही तुला, बिनबुडाचा काय म्हणावं तुला. असं म्हणून अवनी एकानंतर एक शिव्या त्याला हसडत असते आणि या विवानची चांगली जिरवते. विवानचा विश्वासच पटत नाही की अवनी माझ्याशी सगळं बोलतीये. राजाला मात्र खूप टेन्शन येतं की का ही विवानशी बोलत बसली आहे, फोन का कट करत नाही आहे, स्विच ऑफ का करत नाही आहे. आणि अवनी विवानला म्हणते मी ना तुला आता काय करते पहा. बाउन्सर विवान हा खूप चिडतो आणि त्याच वेळेस राजा गाडीचा हॉर्न वाजवतो. हे विवान ऐकतो. विवान विचारतो अवनी गाडीचा हॉर्न कसा आला, कुठे आहे तू, सांग बरं मला, तू कारमध्ये आहेस ना? अवनी चिडून म्हणते तुला काय करायचं आहे, मी कारमध्ये असो नाही तर एरोप्लेनमध्ये असो, तुला खरं सांगू का, मी ना आता हवेत उडतीये, मनसोक्त उडतीये. हे ऐकून विवानला जबर धक्का बसतो. विवान चिडून म्हणतो अवनी लवकर सांग मला, कुठे आहेस तू? तर अवनी चिडून म्हणते तुला काय सांगू रे, चल निघ इथून, बाउन्सर. आणि अवनी फोन कट करते. विवानला जबर धक्काच बसतो. अवनी मात्र खूप खुश असते. राजा चिडतो ये बाई हे काय करतीये. अवनी म्हणते मला आहे ना खूप भारी वाटतंय, मनसोक्त निवांत वाटतंय, खूप आनंद झालाय मला, शेवटी त्या बाउन्सरला मी चांगलंच सुनावलं. राजा म्हणतो मी सुद्धा खुश राहावा असं तुम्हाला वाटत असेल ना तर ते सिम कार्ड बाहेर फेका, नाहीतर आपलं काही खरं नाही. अवनी म्हणते हो हो. आणि अवनी ही पुन्हा एकदा सिम कार्ड काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात विवान तिला कॉल करतो, पण विवानने कॉल करण्याआधीच अवनीने सिम कार्ड बाहेर काढून फेकलेलं असतं. अवनी जोरजोरात हसू लागते. राजासुद्धा हसत असतो, खूप खुश असतो. अवनीला खरंच मोकळं झाल्यासारखं वाटतं. ती सीट बेल्ट काढते आणि चक्क गाडीच्या खिडकीतून बाहेर निघते आणि मोकळ्या हवेत श्वास घेते, ओरडते, आरडते, हसते, खूप खुश असते. अवनी पुन्हा एकदा गाडीमध्ये येते. राजासुद्धा खुश असतो, हसत असतो. अवनी मनसोक्त हसत असते. फ्रेंड्स, ही मालिका सुरू झाल्यापासून अवनीला एवढं मनसोक्त हसताना आनंदात आपण पहिल्यांदाच पाहिलंय. हा सीन तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल. इकडे महेश हा त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि स्वाती मेकअप करत असते. तेवढ्यात महेशचा मोबाईल वाजतो. महेश पाहतो तर विवानने कॉल केलेला असतो. महेश स्वातीला सांगतो विवानचा कॉल आलाय. तर स्वाती म्हणते नको उचलू, त्याने अवनीला कॉल केला असेल, अवनीने नाही उचलला म्हणून तुला केलाय. महेशला सुद्धा हे पटतं आणि महेश फोन उचलत नाही. आणि तेवढ्यात विवान पुन्हा एकदा कॉल करतो. स्वाती खूप चिडते आणि म्हणते या विवानला काही कळतं की नाही, ही काय फोन करायची वेळ आहे का, एवढ्या पहाटे पहाटे कोण फोन करतं. महेश म्हणतो पण आता फोन उचलावा लागेल, नाहीतर तो बाबांना कॉल करेल. महेश फोन उचलतो तर विवान त्याला म्हणतो तुझी बहीण कोठे? महेश म्हणतो कोठे म्हणजे, अरे किती वाजले सकाळचे, तिच्या रूममध्ये झोपली असेल. तर विवान सांगतो नाही, ती तिच्या रूममध्ये नाही आहे. महेश म्हणतो अरे विवान,
असा माझ्या बहिणीवर संशय घेऊ नको, आता तुमचं लग्न होणार आहे, ती रूममध्येच आहे. तर विवान म्हणतो, अरे मी काय मूर्ख आहे का तुला सांगायला, मी आत्ता तिला फोन केला होता, मी त्या गाडीचा हॉर्न ऐकलाय, ती कुठेतरी गाडीत आहे, ती घरात नाही आहे. हे ऐकून महेशला जबर धक्काच बसतो. महेश म्हणतो, ठीक आहे, मी चेक करून तुला सांगतो. स्वाती विचारते काय झालं, तर महेश सांगतो, विवान म्हणतोय की अवनी तिच्या रूममध्ये नाही आहे, चेक करायला हवं. स्वाती म्हणते, तू त्याच्यावर विश्वास ठेवतोय का आणि अवनीवर अविश्वास? महेश म्हणतो, तसं नाही, पण गाडीचा हॉर्न ऐकला असं तो म्हणतोय ना, ठीक आहे, मग एकदा जाऊन पाहूया. आणि मग स्वाती आणि महेश हे दोघेही अवनीच्या रूममध्ये येतात, तर तेथे अवनी नसते. या दोघांना जबर धक्काच बसतो. मग स्वाती वॉशरूममध्ये चेक करते, महेश बाल्कनीमध्ये चेक करतो, पण अवनी तेथे नसते. महेशला मोठा धक्का बसतो, पण तो म्हणतो, नाही नाही, अवनी असं नाही करणार, ती निघून नाही जाणार, असेल ती लॉनमध्ये असेल, नाही तर किचनमध्ये असेल, मी पाहतो. पण तेवढ्यात स्वातीला अवनीची चिठ्ठी सापडते. पळून जाण्याआधी तिने ही चिठ्ठी लिहिली आहे. स्वाती म्हणते, थांब महेश, तिने ही चिठ्ठी लिहिली आहे. त्यामुळे महेश आणि स्वातीचा पूर्ण विश्वास बसतो की अवनी घर सोडून पळून गेली आहे. हे दोघे खूप घाबरतात आणि चंद्रकांतच्या रूममध्ये येतात. तेथे अवनीचे आईबाबा दोघे असतात. अवनीचे बाबा चंद्रकांत म्हणतात, अरे महेश, पहाटे आलाय ना तू, मग कशाला जागतोस, जा झोप, तसंही आता सगळ्या बायकांचीच कामं आहेत. तर महेश म्हणतो, बाबा, विवानचा कॉल आला होता, तो सांगत होता की अवनी घरात नाही आहे. तर बाबा म्हणतात, अरे तो थोडा हायपर झाला असेल, त्याने अवनीनं कॉल केला, अवनीने उचलला नाही, अवनी कुठे जाणार आहे, घरातच असेल, जा शोधा बाहेर. तर स्वाती सांगते, नाही बाबा, अवनी घरात नाही आहे आणि आम्हाला तिच्या रूममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. हे ऐकून चंद्रकांतला मोठा धक्काच बसतो. चंद्रकांत ही चिठ्ठी वाचतो, तर अवनीने यात लिहिलेलं असतं, आई बाबा, माझ्यासाठी माझी स्वप्न, करिअर महत्त्वाचं आहे आणि विवानसारख्या माझ्या स्वप्नांचा, करिअरचा विचार न करणाऱ्या मुलाशी मी संसार नाही करू शकत, लग्न नाही करू शकत, म्हणून मी घर सोडून जातीये. ही चिठ्ठी वाचून बाबांना जबर धक्काच बसतो. ते जोरात ओरडतात, या मुलीला बापाच्या अब्रूची काही काळजी आहे की नाही? अवनीच्या आईला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. बाबा म्हणतात, तुला आठवतंय ना, अवनी लहान होती तेव्हाही असंच करायची, तिचा एखादा हट्ट मी नाही पुरवला तर लपून बसायची आणि मग मी तिला आवाज दिल्यावर लगेच समोर यायची आणि मला घट्ट मिठी मारायची. आत्तासुद्धा आहे ना, ती कुठे निघून नाही गेली आहे, ती लपली असेल येथेच कुठेतरी घरामध्ये. आणि मी तिला म्हणालो ना, अवनी, मी त्या मुलाशी तुझं लग्न नाही लावून देणार, मग लगेच समोर येईल, पहा तू, असंच होणार आहे. बाबा खूप इमोशनल झालेले असतात, घाबरलेले असतात आणि महेशला म्हणतात, अरे येथे काय थांबला आहेस, जा शोध ना तिला, तुझ्याकडून ना काही होणार नाही. असं म्हणून बाबा हे स्वतःच रूम बाहेर येतात. आई खूप घाबरलेली असते. महेश तिला शांत करतो. बाबा बाहेर येतात आणि अवनीच्या रूममध्ये जातात. अवनी रूममध्ये नसते. बाल्कनीत येऊन पाहतात, अवनी बाल्कनीतही नसते. बाबा पुन्हा एकदा हॉलमध्ये येतात. तेथे काही पाहुणे मंडळी बसलेले असतात. बाबा म्हणतात, चालू द्या तुमचं, माझ्या मागे थोडे गडबड आहे. बाबा घराबाहेर येतात. घराच्या मागच्या बाजूने पाहतात, पण अवनी कोठेच नसते. बाबा खूप इमोशनल होतात, खूप घाबरलेले असतात. घरामध्ये येतात तर पाहुणे मंडळींचा चहा सुरू असतो. बाबा म्हणतात, प्या प्या, तुम्ही चहा प्या, एन्जॉय करा, माझ्या मागे ना लग्नाची थोडी गडबड आहे. असं म्हणून ते घरात निघून जातात. बाबांना खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे महेश हा अवनीचा फोन ट्राय करत असतो, पण अवनीचा फोन तर स्विच ऑफ आहे. महेश स्वातीला म्हणतो, तू तिच्या मैत्रिणींना कॉल कर. स्वाती हो म्हणते. तर अवनीची आई म्हणते, अरे नाही नाही, सगळ्यांना कळेल ना की अवनी घरात नाही आहे, तुझे बाबा कुठे पाहुणे. आणि महेश जाणार इतक्यात बाबा रूममध्ये परत येतात. बाबा पूर्णपणे हतबल झालेले असतात आणि म्हणतात, अवनी गेली निघून, अवनी घरात नाही आहे. तिने स्वतःच्या बापाच्या अब्रूचा, इब्रतीचा कसलाच विचार केला नाही. ती असं घर सोडून गेल्यानंतर काय होईल, माझी किती चीथू होईल, याचा सुद्धा विचार केला नाही. अवनी असं कसं करू शकते, माझा तिच्यावर किती विश्वास होता, पण तिने आज माझा विश्वासघात केला, खूप चुकीचं वागली आहे ती, असं बाबा म्हणतात. खूप दुःखी होतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनीच्या बाबांबद्दल वाईट वाटतंय, पण जर त्यांनी एखाद्या चांगल्या मुलाशी, ज्याने अवनीच्या स्वप्नांचा विचार केला असता, अशा मुलाशी अवनीचं लग्न जमवलं असतं तर तिने लग्न करण्यास कधीच नकार दिला नसता, ती पळून गेली नसती. आणि आज बाबांच्या हट्टामुळेच अवनीला हे पाऊल उचलावं लागलं आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद
या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, महेश हा आईबाबाला सांगेल की आपल्या घरी जो टेम्पररी ड्रायव्हर आला होता ना राजा, तो सुद्धा घरात नाही आहे आणि त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफ आहे. याचा अर्थ अवनी त्याच्याबरोबरच गेली आहे. हे ऐकून बाबांना जबर धक्का बसेल. माझी अवनी एका ड्रायव्हरबरोबर पळून गेली, हा विचारच त्यांना सहन होणार नाही. आणि इकडे राजा आणि अवनी हे दोघे पुण्याच्या दिशेने जात असतील. अवनी गाडीत झोपणार आणि ती राजाच्या खांद्यावर डोकं ठेवत असेल. एवढ्यात राजा तिला सावरणार. मग अवनी आणि राजाचा हा प्रवास पुण्यापर्यंत जाईल की मग या दोघांच्या लग्नापर्यंत, नेमकं काय होणार आहे हे पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.